नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झालेली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला तणाव आता वाढत चाललेला आहे। भारताने कारवाई केल्यानंतर सुद्धा दहशतवादी तळांवरती भारताने टार्गेट केल्यानंतर सुद्धा पाकिस्तान वठणीवर यायला तयार नाहीये। कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं असं पाकिस्तान बाबत म्हटलं जातं। ते का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या पाकिस्तान ज्या पद्धतीने वागतोय। कारण भारताने पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर आता पाकिस्तानकडनं मागच्या 2 दिवसांपासून भारताच्या लष्करावरती कारवाई सुरू झालेली आहे। त्यामुळे एक प्रकारे पाकिस्तानने भारताविरोधात युद्ध पुकारल्यासारखी कृती केलेली आहे। अशातच भारताने पाकिस्तानच्या या कारवाया परतवून लावण्यासाठी सुदर्शन चक्राचा सुद्धा वापर केलेला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला तणाव वाढलेला आहे आणि पाकिस्तान सुधारण्याचं नाव घेत नाही, त्या सगळ्या घडामोडींविषयी आपण आजच्या या धोरणामधनं चर्चा करूया। भारताचं पाकिस्तानवरती सुदर्शन चक्र। आणि आज या सगळ्या घडामोडींविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनिकेत बावठणकर सर आपल्यासोबत या चर्चेमध्ये असतील। कर्नल सुरेश पाटील निवृत्त लष्करी अधिकारी आहेत ते, त्याचबरोबर निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर सुधीर सावंत सर सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत। सगळ्या मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे। अर्थातच चर्चेच्या सुरुवातीला मी जातोय ब्रिगेडियर सुधीर सावंत सर, आपल्याकडे मी या चर्चेसाठी येतोय। मला आपल्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की आता पाकिस्तानचा बुरखा, पाकिस्तानची जी कृत्य आहेत त्यामधनं टराटरा फाटताना सगळ्या जगाला दिसतोय। कारण भारतानं ठामपणे सांगितलं की आम्ही केलेली जी कारवाई आहे, आम्ही केलेले जे हल्ले आहेत ते दहशतवाद विरोधातले आहेत। पण तरी सुद्धा पाकिस्ताननं ज्या पद्धतीनं भारतीय लष्कराविरोधात एक प्रकारे सातत्याने कारवाई केलेली आहे, LOC वरती गोळीबार सुरू केलेला आहे, अद्यापही हा संघर्ष सुरू आहे, भारताच्या हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे सगळं बघता दहशतवाद्यांना पोषणारा जो पाकिस्तान आहे त्याचा बुरखा या निमित्तानं पुन्हा एकदा इथं फाटताना दिसतोय। सावंत सर, बरं, आज हाच प्रश्न घेऊन आपण पुढच्या पाहुण्यांकडे जाऊयात। बावठणकर सर, मी आपल्याकडे येतोय। अर्थातच हाच प्रश्न आपल्याला सुद्धा, पाकिस्तानचा बुरखा या सगळ्या घडामोडींच्या निमित्तानं पुन्हा एकदा जगासमोर फाटलेला आहे। बरोबर आहे, तुम्ही अगदी योग्य हे केलेलं आहे। त्यांचा बुरखा जो आहे तो टराटरा फाडलेला आहे। परंतु त्यांना एक कल्पना आहे की कन्व्हेन्शनल वॉरफेअर जे आहे त्यामध्ये भारत आपल्यापेक्षा केव्हाही श्रेष्ठ आहे। त्यामुळेच त्यांनी 1989 नंतर आपली स्ट्रॅटेजी बदलून एका प्रकारे टेररिझमचा कुठेतरी आधार घेतला होता आणि त्याला उत्तर देणं आतापर्यंत कठीण होत होतं। 2008ला मला आठवते, जेव्हा 26 आपल्याला मुंबईला जेव्हा अटॅक झाला होता त्यावेळेसचे तत्कालीन संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी अगदी उद्वेगाने म्हणाले होते की नॉन स्टेट ऍक्टर्स काय आकाशातून पडतात का, त्यांना कोणीतरी सपोर्ट करतं। तर याला कसं टॅकल करायचं याचं उत्तर कुठेतरी आपल्याला उरी नंतर मिळालं होतं। आणि 2 दिवसापूर्वी जे ऑपरेशन सिंदूर झालं त्यातून आपल्याला असं दिसतंय की सब कन्व्हेन्शनल ज्या मेथड्स आहेत म्हणजे टेररिझम वगैरे त्या आणि कन्व्हेन्शनल वॉरफेअर याच्यातली जी दरी आहे ती भारताने आता पुसून टाकलेली आहे। म्हणजे कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला भारत या प्रकारे उत्तर देणार हे ठरलेलं आहे। आणि यातलं जे नॅरेटिव्ह आहे ते कुठेतरी पुसण्याचा भारताचा प्रयत्न आहे। कारण अजूनही ते नॅरेटिव्ह असं दाखवतं की भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर हा मुद्दा आहे। खरा मुद्दा काश्मीर नाहीये, खरा मुद्दा टेररिझम आहे आणि तो पुसण्याचा भारताचा कुठेतरी प्रयत्न आहे। त्यामुळेच आज इराणचे परराष्ट्र मंत्री असतील आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री दोघेही दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांच्याशी आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बोलतायत आणि जगाला कुठेतरी कन्व्हे करायचा प्रयत्न करणार आहेत की भारताची भूमिका काय। आणि याच संदर्भात साधारण 5:30 वाजता परराष्ट्र मंत्रालयाची पण प्रेस कॉन्फरन्स होणार आहे। अगदी अगदी त्या पत्रकार परिषदेकडे सुद्धा आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे। मी कर्नल सुरेश पाटील आपल्याकडे येतोय। आपल्यालाही अर्थातच आपली याच्याविषयीच प्रतिक्रिया, पाकिस्तानला दहशतवादाचा पुळका आहे हे पाकिस्तानच्या या सगळ्या कृतींवरनं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। अनिकेतांनी फार सुंदर विश्लेषण केलं। ते म्हटले की काश्मीर हा मुद्दा नसून आतंकवाद हा मुद्दा आहे।
मी तर म्हणतो हा जो परवाचा जो हल्ला झाला हा ह्याच्यात काही विशेष नाहीये. कारण हा त्यांच्या शास्त्राप्रमाणे झालाय आणि त्यांच्या शास्त्रामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की गजवाए हिंद करना है. जसं अनिकेत म्हटले काश्मीर मुद्दा नाही, भारत हा मुद्दा आहे त्यांना. आणि पाकिस्तानमध्ये ही चर्चा आहे की 2047 मध्ये भारत हा देश मुस्लिम राष्ट्र म्हणून त्यांना घोषित करायचा आहे. गेल्या 1400 वर्षामध्ये त्यांनी किती देश केले तुम्हाला माहितीच आहे. आणि आपल्या भारताची पण आजच्या घटकेला ही कंडिशन आहे की तुमचं JNK हातातून गेलं. 89 साली मी तिथं होतो, मी पाहिलं डोळ्यांनी. तिथले आपले सगळे ज्ञानी विचारवंत सगळ्यांना अक्षरशः इथं डोक्यावरती गोळ्या घालून घालून मारलं, त्यांना हकलून दिलं. आणि आज ती आमची भावंड जम्मूमध्ये ट्रान्झिट कॅम्पमध्ये सडतायत. त्यांची घरं जाळली, त्यांच्या घराचे कब्जे केले, तिथली सगळी देवळं उद्ध्वस्त केली. तर हा फक्त पाकिस्तानी हल्ला नाहीये, हा त्यांच्या कुराणमध्ये जे शिकवलेला जातं आणि तोच हल्ला आहे. मला सांगा ह्याच्या पूर्वीचे जे हल्ले आहेत त्याच्याबद्दल पण मी थोडं 2 मिनिटं बोलतो. मला सांगा ट्विन टावर्समध्ये 10-12 हजार लोकांना काव मारलं, काय प्रेरणास्थान होतं? हा, मग त्याच्या अगोदर मुंबईमध्ये 1500 लोकांना मारलं, काय प्रेरणास्थान होतं? त्याच्या अगोदर 70-80 जवानांना आमच्या पुलवामामध्ये मारलं, काय प्रेरणास्थान होतं? त्याच्या अगोदर गोध्रामध्ये आमचे 70-80 भाविक ट्रेनमध्ये म्हणजे ट्रेनच्या बोगीमध्ये अक्षरशः पापडासारखे जाळून मारले, काय प्रेरणास्थान होतं? आणि काल जे सुद्धा मारले ते काय प्रेरणास्थान? त्याच्या अगोदर गेल्या महिन्यामध्ये कुपवाडामध्ये 2 कर्नल आणि 1 मेजरला मारलं, काय प्रेरणास्थान होतं? आणि प्रेरणास्थान फक्त आणि फक्त कुराण आहे आणि ह्याच्यावर कुणीच बोलत नाहीये. आपण वरती मी तर म्हणतो पुरी इंडियन आर्मी तुम्ही लावा आणि पाकिस्तानला उद्ध्वस्त करा, तर इथले सुद्धा सगळे तयार होतील. मला सांगा JNK मध्ये ही मंडळी येऊन गेले किती 10 दिवस राहून तुमचं प्लॅनिंग करून मारलं ना आमच्या लोकांना. तर इथं सुद्धा पूर्ण भारतामध्ये सुद्धा आजच्या घटकेला जे मदरसे चालले त्याच्यावर कुणी बोलत नाही. मी स्पष्ट वक्ता आहे आणि मी क्रांतिकारक माणूस आहे. एकदा 71च्या युद्धामध्ये मला खूप लागलं होतं, मी वाचलो. माझ्या बटालियनचे 6 अधिकारी आणि 47 जण एका रात्रीत मारले गेले आणि त्यावेळेला त्यांना नाल्यामध्ये टाकून 200-200 लिटर डिझेल टाकून जाळलंय. आज तर ठीक आहे, मोदीजींनी असं केलंय की एखादं शव आलं तर त्याला तिरंगामध्ये लपेटतात, त्याला आपण सल्यूट करतो, सलाम करतो, मान्यवर देतात. अरे पण त्यावेळेला त्यांना नाल्यामध्ये जाळून जाळून मारलं. हे आमच्या नवीन पिढीला माहिती पाहिजे की ह्या देशासाठी प्राणाची आहुती कशी लोक देतात. आणि मी सुद्धा 1.5 महिना जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा माझ्या कमांडिंग ऑफिसरनी सांगितलं की सुरेश यू आर व्हेरी लकी, दिस इज अ बोनस लाईफ, यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये जे शिकवलं जातं सत्य सनातन संस्कृती, ज्याच्यामध्ये कीट पतंग पशु पक्षी मानव मात्र की सबके यहाँ सर से तन जुदा वाली बात ही नाही आहे. तर सांगायचा उद्देश काय की हा जो हल्ला झाला असे हल्ले सारखेच होत राहणार. मला सांगा ना, हा हल्ला काही पाकिस्तान म्हणून केलेला नाहीये. मग तुम्ही 47 साली त्यांना तुम्हाला दुसरा देश दिला ना तुम्ही. त्यावेळेला बॅरिस्टर जीना काय म्हटले कि बोले हमारा खान पान अलग है, रहन सहन अलग है, हमारा पहरावा अलग है, हम छोटे भाई का पैजामा बड़े भाई का कुर्ता पहनते, हमको अलग देश चाहिए. तर मग नेहरू गांधीकडे गेले, नेहरू गांधी म्हटले ठीक आहे इलेक्शन लढाव, इलेक्शन हो गया. अरे 100% म्हटले हमको जाना है. अरे पण गेले किती? 1% पण नाही गेले. काही थोडे बहुत 2-4 फॅमिली गेल्या. बरोबर आहे. आपण जे विश्लेषण करताय अगदी नेमकं आहे सुरेश पाटील. या भारत पाकिस्तान संघर्षाची जी मुळं आहेत ती अगदी खोलवर रुजलेली आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा या संघर्षाकडे आपल्याला प्रामुख्याने बघावं लागणार आहे. तो संघर्ष दुर्लक्षित करून आपण या परिस्थितीकडे बघता कामा नये. मी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना या चर्चेमध्ये आणतो आणि पुन्हा आपल्याकडे येतो. सुधीर सावंत यांना या चर्चेमध्ये आणतो आणि पुन्हा आपल्याकडे येतो. पाटील, ब्रिगेडियर सुधीर सावंत सर, अर्थातच या चर्चेला सुरुवात करत असताना आपली याच्यावरती प्रतिक्रिया. कारण भारतानं थेटपणे म्हटलं, अजूनही आता काही मिनिटापूर्वी राजनाथ सिंग यांची प्रतिक्रिया आली, त्यांनीही सांगितलं की आम्ही कुठल्याही पाकिस्तानी नागरिकांना यामध्ये निष्पाप नागरिकांना टार्गेट केलेलं नाही, तर आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये ही कारवाई केलेली. आणि तो स्ट्रॉंग मेसेज, दहशतवाद विरोधातला स्ट्रॉंग मेसेज देण्याचा भारताने प्रयत्न केलेला आहे. पण पाकिस्ताननं आगळीक केलेली आहे. हे बरोबर आहे, तर होतच राहणार. पण हा जो दहशतवादी हल्ला पहलगामला झाला तो अगदी वेगळा होता. पूर्वी कधी दहशतवादी हल्ले झाले त्यांनी पर्यटकांना मारण्याचा प्रयत्न केला नव्हता. आता त्यांचं स्ट्रॅटेजी बदललेली आहे.
पर्यटकांना मारण्याचं कारण आहे की काश्मीरच्या इकॉनॉमी नष्ट करायची, उद्ध्वस्त करायची. म्हणजे काय होईल की लोकांचा संताप आता तर दहशतवाद्यांविरोधात असेल, पण पुढे जाऊन ज्या वेळेला इकॉनॉमी संपते किंवा तिला प्रॉब्लेम होतो तेव्हा सामान्य माणूस सुद्धा पेटतो आणि तो काय करतो, सरकारलाच दोष द्यायला लागतो. आणि अशा प्रकारे दहशतवाद्यांना काश्मीरच्या जनतेला उकसवायचं आहे, त्यांचं उत्पन्नाचं साधन नष्ट करायचं आहे. म्हणजे ही माणसं परत ह्या दहशतवाद्यांना सपोर्ट करू लागतील असा त्यांचा एक होरा दिसतो. आणि दुसरा विषय आहे हिंदू मुस्लिम जे काय त्यांनी कम्युनल क्रिएट करायचा प्रोग्राम केला आहे की लोकांना धर्म विचारून मारलेला आहे. एवढं खतरनाक पद्धतीने कधीच झालं नव्हतं पूर्वी, आता झालेलं आहे. आणि विषय कसा आहे, काश्मीरमध्ये जवळजवळ मेजॉरिटी मुस्लिम आहेत, त्यामुळे प्रश्न हिंदू मुस्लिम विवाद होणं, संघर्ष होणं हे काय देशाला परवडणारं नाही आहे. आणि त्याप्रमाणे आता ज्या वेळेला आम्ही हल्ला करतोय तो योग्यच आहे की हल्ला ह्याच्यासाठी करतोय की अशा प्रकारचे हल्ले पुढे होऊ नयेत. आणि म्हणून सिंदूर झाला, त्याच्यामध्ये 9 ठिकाणी हल्ले झाले आणि बातम्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी हे हल्ले यशस्वी झाले आहेत. म्हणजे लष्कर-ए तोयबाचा तळ मुर्डिके आणि जैश-ए मोहम्मदचा तळ आपलं भावलपूर ह्या ठिकाणी जे हल्ले झाले आहेत, पिन पॉइंट हल्ले झाले आहेत. आणि त्याच्यामध्ये लष्कर-ए तोयबाचा जो हाफिज सय्यद आहे त्याच्या कुटुंबातल्या लोकांनाही मारण्यात आलं असा रिपोर्ट आहे. त्यामुळे हा हल्ला जो यशस्वी झालेला दिसतोय आणि त्याप्रमाणे पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. आणि धडा फक्त एवढे करून चालणार नाही. धडा जर शिकवायचा असेल तर खऱ्या अर्थाने फायनल आपल्याला एक पाऊल उचलावं लागेल, युद्ध करावं लागेल, तरच हे फायनल संपणार आहे. म्हणजे ही दहशतवादी पेरण्याची पद्धत थांबवावी लागणार आहे पाकिस्तान. बरं कर्नल सुरेश पाटील, आपण मुद्दा मांडताय पण त्याला जोडून मी विचारतो की आत्ता या क्षणाला पाकिस्ताननं ज्या पद्धतीनं आगळीक केलेली आहे, भारतानं शिकवलेल्या धड्यानंतर युद्ध करण्याची ही वेळ आहे? युद्ध खरं मी तर म्हणतो युद्ध नकोय आम्हाला. कारण तुम्ही जरी 10 दिवस जरी युद्ध केलं तर तुम्ही 50 वर्ष मागे तुम्ही जाल आर्थिकदृष्ट्या. आणि बघा मला स्वतःला लागलं तो मी वाचलो, एकदा मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आलेलो आहे. मला सांगा आता हे सगळे 5 स्टार हॉटेलमध्ये बसून किंवा एअर कंडिशन घरामध्ये बसून लोक बोलतायत की बेल पीओके ले लो. अरे पीओके जर घ्यायचा म्हटला तर आमचे कितीतरी हाकनाक आमचे सैनिक बळी जातील. आणि ज्याचा मुलगा जाईल त्याच्या आईला विचारा तुम्हाला युद्ध पाहिजे का, ज्याचा नवरा जाईल त्याला त्या बाईला विचारा. आणि तिथं तुम्ही जरी पीओके घेतला तरी तिथं सगळे मुसलमानच आहेत आणि मुसलमान तुमच्या उरावरच बसणार आहेत. आता तुमच्या JNK मध्ये काय कंडिशन आहे तुम्हाला माहिती नाहीये. मी स्वतः तिथं राहून आता मी ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्या 1 दिवस अगोदर 15 दिवसच मी तिथं होतो. आणि तिथे भाईचारा जे म्हणतात ना, कश्मीरियत वगैरे तसलं काही नाहीये. भाई तो वो है चारा हम लोग है. आणि त्याचं क्लासिकल उदाहरण आहे JNK मध्ये. आजच्या घटकेला वेस्ट बेंगॉलमध्ये पण तीच परिस्थिती होती. मगाशी जे मी म्हटलं पाकिस्तानमध्ये क्लिअर कट म्हणतात की 2047ला भारत हा इस्लाम देश घोषित करायचा आहे. मला सांगा तो हैदराबाद वरून येतो आणि म्हणतो की 15 मिनिट पुलिस को हटा दो, हम 100 करोड़ को काट देंगे. अरे काय लाज वाटते का तुला? आम्ही काय बांगड्या घातल्यात का? आमच्याकडे सहिष्णुता आहे. आमच्या शास्त्रामध्ये कुठं सुद्धा सरसेजन जुदा नाही, पण तुमच्या शास्त्रामध्ये
तेच आहे. आणि आजच्या घटकेला साहेब मी फार बोल्ड स्टेटमेंट करतोय, सगळ्या कोणी चक्रावून जाईल हे कोणी आतापर्यंत बोललेलं नाहीये. आजच्या घटकेला 10 ते 12 कोटी लहान लहान पोरं, 2 वर्षाची, 5 वर्षाची, 8 वर्षाची पोरं, छोटे भाई का पैजामा बडे भाई का कुर्ता पहन के मदरशामध्ये काय शिकतायत? जिहादचं ट्रेनिंग होतंय. तिथं दीन की शिक्षा दी जाती है, कुराणची शिक्षा दिली जाते. आणि कुराणमध्ये कितीतरी अशा आयत आहे की जो अल्लाह के सिवा दूसरे किसी की इबादत करता है उसको वो काफिर है और उसको काटो. आणि म्हणूनच का आपण काटतायत. तुम्ही कितीही वेळा पूर्ण इंडियन आर्मी लावून पाकिस्तानला उद्ध्वस्त केलं ना तरी तुमचे हितलेच तुमच्या उरावर बसतील. बरोबर, मी तुम्हाला समजू शकतो लिहून आपल्या देतो. भावना तीव्र आहेत मला कर्नल सांगा, सुरेश पाटील. मला महाराष्ट्रातला पण किंवा आपल्याला देशातला- या सगळ्या चर्चेमध्ये देशातला- विविध देशातला अंगांनी कुठला मुसलमान जो वंदे मातरम संघर्ष म्हणेल सुरू का? आहे, भारत कारण पाकिस्तान त्यांना जो तणाव शरिया सुरू आहे, राबवायचा आणि सुरेश शरियामध्ये पाटीलजी काय तो समजून माहितीये घ्यावा का? लागेल. त्यासाठी मी आंतरराष्ट्रीय वरती घडामोडींचे आहे. अभ्यासक अनिकेत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जातो. अनिकेत, इथं प्रामुख्याने मुद्दा हा सुद्धा हायलाईट होतोय. 2च दिवस झालेले आहेत, पाकिस्तानात संसदेमध्ये रडारड झालेली आहे, ती आपण प्रेक्षकांना दाखवतो. तिकडचा विध्वंस बघून पाकिस्तानी भयभीत झालेले आहेत. तिथे जे काही सुरू आहे ते आता सगळं पब्लिक डोमेनमध्ये आलेलं आहे. पाकिस्तानच्या लष्करानं जो एक भ्रम तयार केलेला होता तिकडच्या जनतेमध्ये, तो भ्रम आता दूर झालेला आहे. आपली ताकद काय आहे हे पाकिस्तानला आता कळून चुकलेलं आहे. हो, बरोबर आहे. ह्याच्या आधीचे माझे 2 जे स्पीकर होते, ब्रिगेडियर सर आणि कर्नल सर, त्यांनी जे सांगितलं त्यालाच मी थोडंसं पुढे नेतो. म्हणजे आपली इकॉनॉमी आहे किंवा आपली जी राज्य व्यवस्था आहे त्याच्याबद्दल शंका उपस्थित करणं हा त्यांचा मेन उद्देश आहे. म्हणजे याला इंग्लिशमध्ये म्हणलं तर हायब्रिड वॉरफेअर असं म्हणलं जातं, ज्याच्यानी तुमची जी सिस्टीम आहे, म्हणजे त्यांनी जे हिंदूंना वेगळं करून मारलं, ह्याचं हे होतं की रिलिजियस काहीतरी दंगे भडकवायचे वगैरे हे त्यांचं होतं, किंवा इकॉनॉमी उद्ध्वस्त करायची. या हायब्रिड वॉरफेअरला आपल्या महाभारतामध्ये विदुर जे होते त्यांनी मंत्र विप्लव असं त्यांनी शब्द वापरलेला होता. म्हणजे कन्फ्युजन लोकांच्या मध्ये निर्माण करणं, आणि हा लॉंग टर्म गेम आहे. आणि आपण जेव्हा पाकिस्तानला उत्तर देतोय तेव्हा केवळ सैन्याद्वारे उत्तर देऊन खूप काही घडेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक प्रकारचा डेटरन्स तयार होतो, पण ही प्रोसेस खूप लांबवर चालणारी आहे. त्यामुळे आपल्याला पण त्यांच्या प्रकारचा तो गेम आहे, त्यांच्या सोसायटीमध्ये भ्रम निर्माण करणे, कन्फ्युजन निर्माण करणे, तिथे दुही पेरणे, अशा काही गोष्टी आहेत. म्हणजे तिथे शिया किंवा सुन्नी यांच्यामध्ये एक करणे, या गोष्टी करणं कुठेतरी आपल्याला गरजेचं आहे. आणि मिलिटरी डेटरन्स हा त्या दृष्टीनेच आपण वापरतो. म्हणजे आजच्या ऑपरेशन सिंदूर नंतर हे झालं की तुम्ही कशाही प्रकारे भारतावर हल्ला केला, दहशतवादी हल्ला केला किंवा मिलिटरी हल्ला केला, भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल, हे यातून दिसतंय. आणि एक दुसरा मुद्दा मला स्लाइटली हायलाइट करायचा इकॉनॉमीचा, की कुठेतरी हे पण बघावं लागेल की जगात सध्या टेरिफ वॉर चालू आहे आणि चीनची अर्थव्यवस्था खूपच भयावह परिस्थितीत आहे. त्यामुळे चीननी पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही काही गोष्ट घडवली आहे का, याकडे पण आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागेल. अगदी सुधीर सावंत सर, अनिकेत जो मुद्दा मांडतात तोच मुद्दा आपल्याकडे घेऊन येतो. पाकिस्तानची अवस्था तिकडे बिकट आहे. एकीकडे गृहयुद्ध आहे, बलुचिस्तान आणि तिकडे संघर्ष सुरू आहे, दुसरीकडे सरकार अस्थिर आहे. आणि या सगळ्या वातावरणामध्ये, म्हणजे अर्थव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत, या सगळ्या वातावरणामध्ये पाकिस्तानच्या जनतेला, पाकिस्तानच्या प्रशासनाला युद्धज्वर जडलेला आहे. नाही, युद्धज्वर जडलेला असणारच, पण हे पाकिस्तानमध्ये परिस्थिती काय आहे की तिकडे राज्य कोण करतंय? राज्य सेना करते. आणि सेनेला, पाकिस्तान सेनेला आशय पाहिजेच आहेत या घटना. आणि म्हणूनच त्यांनी सैन्याने दहशतवाद्यांना पोचलेला आहे. पूर्वी तुम्हाला माहिती आहे की नवाज शरीफना भेटायला वाजपेयी साहेब गेले होते पाकिस्तानमध्ये. त्यावेळेला मुशर्रफनी सैन्य घुसवलं कारगिलमध्ये. आणि अशाच प्रकारे, कारण मुशर्रफला आणि सैन्याला भारताबरोबर मैत्री नको आहे बेसिकली, कारण त्यांचं अस्तित्वच त्याच्यावर आहे, भारताच्या विरोधावर आहे. आणि म्हणून हे दहशतवादी कारवाई ज्या होत आहेत, हा कदाचित पाकिस्तानी लोकांना काय पाहिजे हे मला निश्चित सांगता येणार नाही. पण सैन्याला मात्र संघर्ष पाहिजे आहे, संघर्ष ठेवला पाहिजे, दोन्ही देशांना पेटत ठेवायला पाहिजे, तर त्यांना इम्पॉर्टन्स येतं, तर त्यांचं राज्य अबाधित राहतं. आणि म्हणून ते आता सरकारमध्ये कायम भारताविरोधातल्या भावनेतून राहत आहेत. आणि हा जो संघर्ष आहे त्याच्यातूनच निर्माण झालेला आहे असं वाटतो. आणि दुसरीकडे काय आहे की आर्थिक दृष्ट्या ते
कमकुवत आहेत हे त्यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. हम्म. पण आर्थिकदृष्ट्या त्यांना सपोर्ट करणारे लोक आहेत ना. म्हणजे इतके वर्ष अमेरिकेने पाकिस्तानला सपोर्ट केलेला आहे, हत्यारं दिलेली आहेत, F-16 त्यांनीच दिलेले आहे, सगळ्या गोष्टीचा सपोर्ट त्यांना मिळत राहिलेला आहे. आता बरोबर आहे. पहिल्यांदा हा जो ट्रम्प सपोर्टचा तुम्ही मुद्दा आल्यापासून काढलेला आहे म्हणूनच मी अनिकेत थोडा विरोध यांच्याकडे जातो. त्यांना- पटकन त्यांच्याकडनं एक कॉमेंट घेऊयात. वेळ खरं तर केरकेची संपत आलेली आहे. अनिकेत, ज्या चीनच्या दिलेल्या सगळ्या यंत्रणांच्या जोरावरती पाकिस्तान फुशारक्या मारत होता, ती यंत्रणा सुद्धा फेल ठरलेली आहे. आता पाकिस्तानला कळून चुकलंय. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण चीन आणि टर्की आणि काल अझरबैजान हे 3 देश जर सोडले तर पाकिस्तानला कोणीही सपोर्ट केलेला नाही. आणि एका दृष्टीने चीन त्यांची सिस्टीम टेस्ट करत होते की काय असं वाटतं. म्हणजे पाकिस्तानला या प्रकारची सिस्टीम देऊन भारतासोबत युद्ध लढवून कुठेतरी आपली सिस्टीम कशी आहे याची टेस्ट पाकिस्तान करत होतं, सॉरी चीन करत होतं असं कुठेतरी निश्चितच वाटतं. पण ती सध्या तरी फेल गेलेली दिसते आणि ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. अगदी अगदी अगदी. या चर्चेमध्ये आपली वेळ संपत आली आहे. त्यामुळे अर्थातच या नोटवरती आपण ही चर्चा थांबवतोय की हा नवा भारत आहे आणि हा घरात घुसून मारतो. हा संदेश प्रामुख्यानं भारतानं दहशतवादाला दिला, पाकिस्तानला दिला, दहशतवादाला पोषणारा पाकिस्तानला दिला. मात्र या भारताच्या मेसेज नंतर पाकिस्तान जो काही बिथरलाय त्यानंतर अर्थातच पाकिस्तानला युद्धज्वर जडलेला आहे. मात्र ही खुमखुमी उतरवण्यासाठी भारत समर्थ आहे, हे भारतानं केलेल्या प्रतिहल्ल्यामधनं सिद्ध झालेलं आहे. या सगळ्या आजच्या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या मान्यवर पाहुण्यांचे आभार. आणि यासह आजच्या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.